हॅलो गाईज, माय सेल्फ मना सर. तर आपण बघत आहोत युनिट नंबर फर्स्ट अल्जेब्रा, यामध्ये चॅप्टर नंबर 3 मॅट्रिक्स. तर त्या मॅट्रिक्समध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कशाला म्हणतात? तर मॅट्रिक्स आर डिफाईन्ड बाय अरेंजमेंट ऑफ नंबर इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल फॉर्म इन स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फॉर्ममध्ये जे एलिमेंट आपण राईट डाऊन करतो आणि त्याला काय करतो आपण स्क्वेअर ब्रॅकेट देतो, त्यास काय म्हणायचं? मॅट्रिक्स म्हणतात. बरोबर. त्याच पद्धतीनं आपण फॉर एक्झाम्पल बघितलं की व्हॉट इज मीन बाय 2x2 मॅट्रिक्स आणि व्हॉट इज मीन बाय 3x3 मॅट्रिक्स. म्हणजे 2x2 मॅट्रिक्स कशाला म्हणतात की त्यामध्ये 2 रोज अँड 2 कॉलम असतात, त्यास काय म्हणतात? 2x2 मॅट्रिक्स म्हणतात. आणि 3x3 मॅट्रिक्स कशास म्हणतात की त्यामध्ये काय 3 रो अँड 3 कॉलम असतात, त्यास काय म्हणतात? 3x3 मॅट्रिक्स म्हणतात. बरोबर. आणि या मॅट्रिक्सचे काही रूल्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट रूल आपण यामध्ये बघितला आहे की अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. त्यामध्ये ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स, 2 मॅट्रिक्स असेल तर त्या 2 मॅट्रिक्सचं ॲडिशन कशा पद्धतीनं केलं जातं, तर ते आपण बघितलं आहे की आपल्याला ए मॅट्रिक्स दिला आणि बी मॅट्रिक्स दिला तर आपण ए प्लस बी कशा पद्धतीनं आपण फाइंड करू शकतो. बरोबर. ते आपण बघितलं आहे. त्यानंतर सेकंड रूल आपण बघितला की सबट्रॅक्शन ऑफ 2 मॅट्रिक्स. 2 मॅट्रिक्स असेल त्याचं सबट्रॅक्शन कशा पद्धतीनं आपण केलं जातं. सिमिलरली डिटर्मिनंटमध्ये ज्या पद्धतीनं आपण ॲडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो, त्याच पद्धतीनं आपण मॅट्रिक्समध्ये पण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करतो. हे 2 फॉर्म झाल्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत ते म्हणजे स्केलार मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट काय बघणार आहोत? स्केलार मल्टिप्लिकेशन. आता स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय स्केलार मल्टिप्लिकेशन. तर यामध्ये डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे की व्हॉट इज मीन बाय स्केलार मल्टिप्लिकेशन. स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणजे काय की इफ के इज एनी स्केलार. बरोबर. इफ के इज एनी स्केलार विच बिलॉंग्स टू रियल नंबर सेट आर, देन स्केलार मल्टिप्लिकेशन डिफाइंड बाय. के काय आहे? एनी स्केलार आहे विच बिलॉंग्स टू रियल नंबर. केने काय? विच बिलॉंग्स टू रियल नंबर सेट आर, देन स्केलार मल्टिप्लिकेशन डिफाइंड बाय. म्हणजे आपण स्केलार मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीनं राईट डाऊन करू शकतो? के इंटू ए. बरोबर. के इंटू ए. मग के इंटू ए इज इक्वल टू के आपल्याला दिला आहे आणि आपल्याला ए हा डिटर्मिनंट फॉर एक्झाम्पल दिला आहे फर्स्ट रोमध्ये A11 A12, त्याच पद्धतीनं A21 आणि A22. तर हा मॅट्रिक्स दिल्यानंतर केने काय करायचं? या मॅट्रिक्समधल्या टोटल एलिमेंटला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. या के याने काय करायचं? ह्या टोटल मॅट्रिक्समधल्या एलिमेंटला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग ते काय होईल? के काय आहे? स्केलार मल्टिप्लिकेशन. मग हे के इंटू ए जर असेल, के इंटू ए आणि के जर स्केलार असेल तर के नी काय करायचं? 2x2 मॅट्रिक्स असेल किंवा 3x3 मॅट्रिक्स असेल त्यामधल्या टोटल एलिमेंटला केने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग आपल्याला मॅट्रिक्स काय दिलेला आहे फर्स्ट रोमध्ये? A11 A12. त्याच पद्धतीने सेकंड रोमध्ये आपल्याला मॅट्रिक्स दिला A21 आणि A22. मग केने जर त्यास मल्टिप्लाय केलं. बरोबर. केने जर त्यास मल्टिप्लाय केलं तर ते काय होईल? के A11 के A12, त्याच पद्धतीनं के A21 आणि के A22. मग त्यामध्ये म्हणजे जर स्केलार मल्टिप्लिकेशन असेल, एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू मॅट्रिक्सच्या बाहेर असेल आणि आपल्याला त्यामधले मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर त्या ब्रॅकेटच्या बाहेर मॅट्रिक्सच्या बाहेर जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूंना मॅट्रिक्समध्ये जे एलिमेंट आहे त्या एलिमेंटला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. टोटल एलिमेंटला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. या पद्धतीनं आपण काय करू शकतो? स्केलार मल्टिप्लिकेशन आपण या पद्धतीनं करू शकतो. हे झालं 2x2 मॅट्रिक्स. याच पद्धतीनं आपण काय करू शकतो? 3x3 मॅट्रिक्स जे असेल त्याला काय करू शकतो? आपण मल्टिप्लाय
करू शकतो. बरोबर. मग आपल्याला दिलं आहे के इंटू ए. बरोबर. नेक्स्ट दिला आहे के इंटू ए. आता के इंटू ए जर आपल्याला फाइंड करायचं, बरोबर, के इंटू ए जर आपल्याला फाइंड करायचं आहे तर के मॅट्रिक्सच्या बाहेर आपण राईट डाऊन केला आणि ए हा मॅट्रिक्स आपल्याला दिला आहे 3x3चा. बरोबर. त्या 3x3च्या मॅट्रिक्समध्ये फर्स्ट रो दिला आहे आपल्याला A11, A12 आणि A13. त्याच पद्धतीने सेकंड रो दिला आहे आपल्याला A21, A22 आणि A23. त्याच पद्धतीनं थर्ड रो दिला आहे आपल्याला A31, A32 आणि A33. बरोबर. या पद्धतीनं दिल्यानंतर के या स्केलार मल्टिप्लिकेशननी या स्केलारनी जर त्या मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय केलं तर ती व्हॅल्यू काय? बरोबर. ती व्हॅल्यू येईल के इंटू A11. बरोबर. के इंटू A11. त्याच पद्धतीनं सेकंड येईन के इंटू A12. त्याच पद्धतीने थर्ड येईन के इंटू A13. बरोबर. हे झालं फर्स्ट रो. त्यानंतर सेकंड रो येईल के इंटू A21, के इंटू A22, के इंटू A23. त्यानंतर थर्ड रो येईल के इंटू A31, के इंटू A32 आणि के इंटू A33. या पद्धतीनं आपण काय करू शकतो? स्केलार मल्टिप्लिकेशन फाइंड करू शकतो. बरोबर. हे झालं स्केलार मल्टिप्लिकेशन. त्यानंतर यावर जर आपण एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे का वी टेक फॉर एक्झाम्पल ऑन धिस फाइंड 5a इफ a इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 2 आणि -1 आणि 5. आपल्याला ए हा मॅट्रिक्स दिला. बरोबर. ए हा मॅट्रिक्स दिला. तो काय दिला आहे? फर्स्ट रोमध्ये 1 आणि 2, सेकंड रोमध्ये -1 आणि 5. हा आपल्याला ए हा मॅट्रिक्स दिल्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं? 5 इंटू ए. बरोबर. आपल्याला फाइंड काय करायचं? 5 इंटू ए. मग 5 इंटू ए, 5a इज इक्वल टू 5 इंटू मॅट्रिक्स दिला आहे आपल्याला ए 1 2 आणि -1 आणि 5. 1 2 आणि -1 आणि 5. आता हा जो 5 आहे तो कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, के स्केलार आहे, तो काय आहे? मॅट्रिक्सच्या बाहेर. बरोबर. मॅट्रिक्सच्या बाहेर. तर मग मॅट्रिक्सच्या आतमध्ये जर आपल्याला 5 राईट डाऊन करायचं असेल तर 5ने काय करायचं? मॅट्रिक्समध्ये जे एलिमेंट आहे, बरोबर, मॅट्रिक्समध्ये जेवढे एलिमेंट आहे त्या टोटल एलिमेंटला काय करायचं? 5ना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आता 1 2 -1 आणि 5 याला जर 5ना मल्टिप्लाय केलं तर मग नेक्स्ट टाइम काय होईल? 5 इंटू 1 फर्स्ट एलिमेंट, 5 इंटू 2 सेकंड एलिमेंट फर्स्ट रोमधला. त्यानंतर सेकंड रो घेतला 5 इंटू -1 आणि 5 इंटू 5. ते जर सॉल्व केलं, त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय येईल? 5 इंटू 1, 5 इंटू 2, 5 इंटू -1, 5 इंटू 5 जर सॉल्व केलं तर ते काय येईल? 5 इंटू 1 5, 5 इंटू 2 10, 5 इंटू -1 -5 आणि 5 इंटू 5 25. म्हणजे आपलं लास्ट आन्सर जे आपल्याला फाइंड करायचं की आपल्याला फाइंड काय करायचं? 5a. तर 5aची व्हॅल्यू काय येईल? 5 10 -5 आणि 25. या पद्धतीनं आपण काय करू शकतो? स्केलार मल्टिप्लिकेशन आपण काय करू शकतो? फाइंड करू शकतो. आता त्यानंतर नेक्स्ट आपण रूल बघणार आहोत की मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2. मल्टिप्लिकेशन करायचं 2 मॅट्रिक्समधलं. बरोबर. मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं? 2 मॅट्रिक्सचं, त्याची ऑर्डर 2/2. 2/2चे 2 मॅट्रिक्स दिलेले आहे आपल्याला आणि त्याचं काय करायचं? आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. फॉर एक्झाम्पल इफ ए हा मॅट्रिक्स दिला, ए इज इक्वल टू A11 A12 फर्स्ट रोमध्ये, सेकंड रोमध्ये A21 आणि A22, सेकंड रोमध्ये A21 आणि A22. अँड
बी हा मॅट्रिक्स दिला, बी इज इक्वल टू दिला आहे आपल्याला B11 B12 बरोबर, B11 आणि B12 त्याच पद्धतीनं B21 आणि B22 बरोबर. आणि आपल्याला देन फाइंड काय करायचं A इंटू बी, आपल्याला फाइंड काय करायचं आहे A इंटू बी इज डिफाईंड बाय, आपल्याला काय फाइंड करायचं आहे A इंटू बी. तर A इंटू बी जर आपण फाइंड केलं, आपण कशा पद्धतीनं आपण A इंटू बी काय करू शकतो फाइंड करू शकतो. तर फर्स्ट स्टेप आपल्याला दिली, फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम बरोबर. फर्स्ट रोनी काय करायचं, फर्स्ट कॉलमला काय करायचं मल्टिप्लाय A इंटू बी, म्हणजे A या मॅट्रिक्समधला फर्स्ट रो जो आहे त्याने काय करायचं विथ, त्याने मल्टिप्लाय काय करायचं B या मॅट्रिक्समधल्या फर्स्ट कॉलमला अँड फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम. नेक्स्ट काय करायचं, फर्स्ट रो ज्याने आहे त्याने मल्टिप्लाय काय करायचं सेकंड कॉलममध्ये. तर त्याने जर आपण या पद्धतीनं जर मल्टिप्लाय केलं तर हे काय येईल A11 इंटू B11 प्लस मध्ये साईन काय द्यायचं, मध्ये साईन प्लस A12 इंटू B21. त्याच पद्धतीनं आता हे जे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम आहे, आता A11 इंटू काय होईल B12, A11 इंटू काय होईल B12 मध्ये साईन काय येणार प्लस A12 प्लस B22. या पद्धतीनं आपण काय करू शकतो सॉल्व करू शकतो. आता स्टेप नंबर 3 बघा, आपल्याला स्टेप नंबर 3 दिली की सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम, सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम अँड सेकंड रो विथ सेकंड कॉलम. आता सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम आपण कशा पद्धतीने राईट डाऊन करू शकतो की आपल्याला डिटर्मिनंट दिला A21 आणि A22, यांनी मल्टिप्लाय काय करायचं फर्स्ट कॉलममध्ये B या मॅट्रिक्समधल्या फर्स्ट कॉलममध्ये, म्हणजे B11 आणि B21. त्याच पद्धतीनं सेकंड रो घ्यायचा आणि सेकंड कॉलम घ्यायचा, तर ते काय होईल A21 A22 इंटू B12 आणि B22. याने जर आपण या पद्धतीनं जर मल्टिप्लाय केलं बरोबर, या पद्धतीनं आपण जर मल्टिप्लाय केलं तर ते कशा पद्धतीनं आपण राईट डाऊन करू शकतो. याचं जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल A21 इंटू B11 प्लस A22 इंटू B21. त्याच पद्धतीनं A21 इंटू B12 प्लस A22 इंटू B22. या पद्धतीने हे काय होईल स्टेप होईल. त्यानंतर वी हॅव, आता फर्स्ट रो आपल्याला आला आहे, सेकंड रो आला आहे, मग स्टेप 3 आणि स्टेप 4 हे जर आपण कंबाईन राईट डाऊन केलं तर ते आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. तर वी हॅव स्टेप नंबर 5 का A11 इंटू B11 प्लस A12 इंटू B21. त्याच पद्धतीनं सेकंड फर्स्ट रोमधला सेकंड एलिमेंट A11 इंटू B12 प्लस A12 इंटू B22. त्याच पद्धतीनं थर्ड जर एलिमेंट बघितला तर तो काय A21 इंटू B11 प्लस A22 इंटू B21. त्याच पद्धतीनं लास्ट A21 इंटू B12 प्लस A22 इंटू B22. या पद्धतीनं आपण स्टेप नंबर 5 करू शकतो. आपण या पद्धतीनं त्याचं मल्टिप्लिकेशन आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो बरोबर. या पद्धतीनं आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. तर वी इझिली अंडरस्टँड, आपण फॉर एक्झाम्पल जर यावर जर घेतलं की आपल्याला 1-2 काय दिले, इथं डिटर्मिनंटचं सिम्बॉल आहे, पण या ठिकाणी डिटर्मिनंटच्या जागेत फॉर एक्झाम्पल आपण मॅट्रिक्स समजू, मॅट्रिक्सचा सिम्बॉल न्यायचा. तर आपल्या A मॅट्रिक्स आणि B मॅट्रिक्स दिला तर आपण ते कशा पद्धतीनं आपण काय करू शकतो सॉल्व करू शकतो. तर A मॅट्रिक्स आणि B मॅट्रिक्स दिला, ज्या पद्धतीनं आपण डिटर्मिनंट सॉल्व करतो त्याच पद्धतीनं आपण काय करू शकतो मॅट्रिक्स पण सॉल्व करू शकतो. फक्त मॅट्रिक्स राईट डाऊन करताना आपण कशात राईट डाऊन करायचं मॅट्रिक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि डिटर्मिनंट कशात राईट डाऊन करायचा बार ब्रॅकेटमध्ये बरोबर. तर आपल्याला दिला फाइंड A इंटू बी व्हेअर A इज इक्वल टू मॅट्रिक्स, इथं डिटर्मिनंटचा सिम्बॉल आहे, पण फॉर एक्झाम्पल आपण मॅट्रिक्स देऊ. मॅट्रिक्सचा सिम्बॉल काय आहे स्क्वेअर ब्रॅकेट.
ए इज इक्वल टू आपल्याला दिला आहे 1 2 आणि 3 आणि 4, 1 2 आणि 3 आणि 4. त्याच पद्धतीने बी इज इक्वल टू दिला आहे 5 7 2 आणि 6, 5 7 आणि 2 आणि 6. तर आपल्याला काय फाइंड करायचं, ए इंटू बी फाइंड करायचं. तर ए इंटू बी फाइंड करण्यासाठी आपण काय घेणार, फर्स्ट रो ए या मॅट्रिक्समधला फर्स्ट रो इंटू बी या मॅट्रिक्समधला फर्स्ट कॉलम अँड परत ए या मॅट्रिक्समधला फर्स्ट रो आणि बी या मॅट्रिक्समधला सेकंड कॉलम. याने जर मल्टिप्लाय केलं तर हे काय होईल 1 इंटू 5 प्लस 2 इंटू 2, 1 इंटू 5 प्लस 2 इंटू 2. त्यानंतर सेकंड जर सॉल्व केलं 1 इंटू 7 प्लस 2 इंटू 6. हे आपण डिटर्मिनंटमध्ये बघितलं आहे हे एक्झाम्पल. त्याच पद्धतीने काय करायचं, हे सॉल्व करायचं. मग 1 इंटू 5 5 प्लस 2 इंटू 2 4. त्याच पद्धतीने 7 इंटू 1 7 प्लस 2 इंटू 6 12. त्याच पद्धतीनं सिमिलरली आता हा झाला फर्स्ट रो, बरोबर, हा झाला फर्स्ट रो. आता काय घ्यायचा, सेकंड रो घ्यायचा 3 आणि 4. फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय फर्स्ट कॉलम, बरोबर. फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय ए या मॅट्रिक्समधला फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय बी या मॅट्रिक्समधला फर्स्ट कॉलम, म्हणजे 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 2 अँड 3 इंटू 4 इंटू 7 इंटू 6. या पद्धतीने आपण काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. तर मग 3 इंटू 5 हे जर सॉल्व केलं तर 3 इंटू 5 प्लस 4 इंटू 2, बरोबर. 3 इंटू 5 प्लस 4 इंटू 2 अँड 3 इंटू 7 प्लस 4 इंटू 6. मग 3 इंटू 5 काय होईल 15 प्लस 4 इंटू 2 काय होईल 8. त्याच पद्धतीने 3 इंटू 7 काय होईल 21 प्लस 4 इंटू 6 काय होईल 24. मग हे जर आपण यामध्ये जर राईट डाऊन केलं मॅट्रिक्समध्ये आणि त्याची जर ॲडिशन केली तर 5 प्लस 4 काय होईल 9, 7 प्लस 12 काय होईल 90, 15 प्लस 8 काय होईल 23 आणि 21 प्लस 24 काय होईल 45. म्हणजे ए इंटू बी आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा आन्सर काय येईल, मॅट्रिक्स ऑफ 9 19 23 आणि 45. या पद्धतीने आपण काय करू शकतो, हे मॅट्रिक्स की आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो, बरोबर. म्हणजे आपण काय बघितले, याचे रूल बघितले की फर्स्ट ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स कशा पद्धतीने करायचे, की आपण डिटर्मिनंट ज्या पद्धतीने ॲडिशन करतो त्याच पद्धतीनं फर्स्ट रो आणि फर्स्ट मॅट्रिक्स आणि सेकंड मॅट्रिक्स मीन्स ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स दिला आहे आपला. फॉर एक्झाम्पल ए मॅट्रिक्सच्या एका एलिमेंटची पोझिशन आणि बी या मॅट्रिक्सच्या एका एलिमेंटची पोझिशन, या 2 एलिमेंटचं काय करायचं, ॲडिशन करायचं. 1 बाय 1 टोटल एलिमेंटचे काय करता येईल आपल्याला, ॲडिशन करायचं. त्याच पद्धतीनं सबट्रॅक्शन ऑफ 2 मॅट्रिक्स त्याच पद्धतीनं ॲडिशनच्या जागेत काय येईल, फक्त सबट्रॅक्शन येईल मीन्स मायनस साईन येईल. ए या मॅट्रिक्समधून काय करायचं, बी या मॅट्रिक्सचा एलिमेंट काय करायचा, मायनस करायचा. त्याच पद्धतीने स्केलार मल्टिप्लिकेशन आपण कशा पद्धतीनं सॉल्व करू शकतो, बरोबर. स्केलार मल्टिप्लिकेशन आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो, तर के इंटू ए आपण जर सॉल्व करायचं म्हणलं तर के इंटू ए कशा पद्धतीनं सॉल्व करू शकतो, की केने काय करायच्या, त्या मॅट्रिक्समधल्या टोटल एलिमेंटला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. किंवा आपण कॉन्स्टंट टर्म जर बाहेर काढता येत असेल फॉर एक्झाम्पल के, तर आपण काय करू शकतो, आपण के बाहेर आपण काढू शकतो. आणि मॅट्रिक्स के इंटू मॅट्रिक्स जर दिला असेल तर के याने काय करायचं, स्केलरने त्या मॅट्रिक्समधल्या टोटल एलिमेंटना आपण काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2. ऑर्डर 2x2 जर मॅट्रिक्स असेल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन आपण कशा पद्धतीने आपण काय करू शकतो आपण ते पण आपण बघितलं आहे. त्यानंतर त्यावरचे एक्झाम्पल आपण बघितले आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत आयडेंटिटी ऑर युनिट मॅट्रिक्स इज गिवन बाय. आयडेंटिटी आणि युनिट मॅट्रिक्स आपण म्हणजे काय. आता आयडेंटिटी ऑर युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय,
कशाला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स? तर जे डायगोनल एलिमेंट असेल मॅट्रिक्समधले जे डायगोनल एलिमेंट असेल ते काय असणार आहे? 1 असणार, एक्झॅक्ट 1 असणार आहे, बरोबर. जे डायगोनल एलिमेंट असणार आहे ते काय असणार आहे? 1 असणार आहे. आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट म्हणजे डायगोनलच्या व्यतिरिक्त नॉन डायगोनल एलिमेंट आहे, टोटल एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट जे असणार आहे ते काय असणार आहे? 0 असणार. मग हे त्यास काय म्हणायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि त्यास काय आयडेंटिटी मॅट्रिक्स कशा पद्धतीने आपण डिनोट करतो? कोणत्या सिम्बॉलने डिनोट करतो? तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण आय या सिम्बॉलने काय करतो? डिनोट करतो, बरोबर. तर हे झालं. तर आपण 2x2 मॅट्रिक्स जर दिला आणि तो जर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला घ्यायचा तर आपण 2x2चा मॅट्रिक्स कशा पद्धतीने राईट डाऊन करू शकतो? की आपण फर्स्ट रोमध्ये राईट डाऊन करू शकतो 1 0, सेकंड रोमध्ये राईट डाऊन करू शकतो 0 1, बरोबर. 1 0 आणि 0 1. तर यामध्ये जर बघितलं तर प्रिन्सिपल डायगोनल जे आहे ते प्रिन्सिपल डायगोनल काय आहे? 1 1 आहे. आणि नॉन प्रिन्सिपल डायगोनल ते काय आहे? 0 आहे. हे झालं 2x2 मॅट्रिक्स. त्याच पद्धतीनं 3x3 मॅट्रिक्स जर बघितला तर जे 3x3 मॅट्रिक्स हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे तो आपण कशा पद्धतीने राईट डाऊन करू शकतो? तर ते आपण राईट डाऊन केलं आहे 1 0 0, त्याच पद्धतीने 0 1 0, त्याच पद्धतीनं 0 0 1 या पद्धतीने आपण काय करू शकतो? राईट डाऊन करू शकतो. तर त्यामधले जे डायगोनल एलिमेंट जे आहे ते काय आहे? 1 1 1 आहे, बरोबर. आणि नॉन डायगोनल एलिमेंट काय आहे? 0 आहे. यास काय म्हणायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं. येतं लक्षात? आता यानंतरचं जे आहे आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये यानंतरचा पॉईंट. मग यामध्ये आपण काय बघितलं? ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स, सबट्रॅक्शन ऑफ 2 मॅट्रिक्स, स्केलार मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स 2 येथे लक्षात. आणि या पुढचा पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.